ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदेंसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त या शिवसेनेनं फेटाळलेलं आहे। अशी कुठलीही भेट किंवा बैठक झाली नाही असं म्हणत हे वृत्त ठाकरेंच्या शिवसेनेनं फेटाळलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांसोबत कथित बैठक झाल्याचं वृत्त समोर आलं होतं। तसंच या बैठकीमध्ये पक्षांतर करणाऱ्या खासदारांना पद देण्याचं आश्वासन दिलं गेल्याचं बोललं जात होतं। या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं, पण ठाकरेंच्या शिवसेनेनं खासदारांच्या या कथित बैठकीची चर्चा फेटाळली आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी शिंदेंवर टीका केली आहे। सत्ताधारी शिवसेनेचे खासदारच भाजपच्या गळाला असल्याचा दावा राऊतांनी केला आहे। शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत। काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं। सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं। अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे। पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली, सगळेच हां म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या। काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी। त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले। माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे। त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। निवेदनाद्वारे एवढं सांगू इच्छितो की माझ्याशी कुणाचाही संपर्क झालेला नाही, मी कुणाच्या संपर्कात नाही, आणि मी आजही आणि उद्याही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून काम करत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर या कथित बैठकीबाबतचे दावे नेमके कोणते आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे दावे करण्यात आले होते। यामध्ये ठाकरेंच्या 8 खासदारांनी या बैठकीला हजेरी लावल्याचं सांगितलं जात होतं। म्हणजे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना युबीटीच्या या खासदारांनी बैठक घेतल्याचं बोललं जात होतं। ठाण्यामधल्या एका कंपनीच्या परिसरामध्ये ही बैठक झाल्याचेही दावे केले जात होते, आणि पहाटेपर्यंत ही बैठक सुरू होती असंही सांगण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये या बैठकीला श्रीकांत शिंदेंची उपस्थिती होती अशी ही माहिती दिली जात होती। काही खासदारांची VC द्वारे हजेरी होती, म्हणजे 8 खासदार इथं आले होते शिवसेना युबीटीचे, आणि काही खासदार VC द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी हजेरी त्यांनी लावलेली होती असेही दावे केले जात होते। आणि खासदारांना मोठं पद देण्याची ऑफर शिंदेंच्या शिवसेनेकडून दिली गेली असा मोठा दावा करण्यात आला होता। दरम्यान ठाकरेंच्या खासदारांसोबत ही जी बैठक झाल्याचे दावे केले जात होते हे वृत्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळलेलं आहे। युबीटीच्या खासदारांसोबत कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। अशी कोणतीही बैठक झाली नाही, या केवळ अफवा आहेत असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। ठाकरेंच्या खासदार फुटून शिवसेनेमध्ये येणार या चर्चांमध्ये तथ्य नाही, सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या दिल्या जातात असं शिंदे म्हणाले। बैठकीमध्ये जे आहेत काही उभाटा पक्षाचे खासदार आहेत ते उपस्थित होते, काय नेमकं बैठकीमध्ये? माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे केंद्रातील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची बैठक उभाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे। ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे। घोळसाळ बातम्या देणं ही चुकीचं आहे, आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उभाटाच्या खासदारांची झालेली नाही आहे। उभाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत, आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत।
दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या सेनेवर हल्लाबोल केलाय. शिंदेंच्या सेनेची अवस्था डेड बॉडी सारखी झाली आहे असं राऊत म्हणाले आणि त्यावर नरेश म्हस्केंनी प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. संजय राऊत काय बोलतायत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात त्याच पद्धतीने ही UBTची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर अरविंद सावंतांनी सडकून टीका केली आहे. त्यावर नरेश म्हस्केंनी प्रत्युत्तर दिलंय. मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळ होणार नाही. हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक काय एकच आहे. आता रोजच्या रोजच गौप्यस्फोट चालू आहे, रोजच्या रोजच स्फोट चालू आहेत. आता ते युद्ध थांबलं म्हणून हे युद्ध थांबेल असं काही नाही ना. गेल्या 20 वर्षापासून ठाण्याचं मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. महापालिकेमध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये अनेक बैठका होत असतात. परंतु आज सकाळपासून काहीतरी वावड्या उठवल्या जात आहेत की उबाटाचे काही खासदार ठाण्यात आले आणि ते आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर बैठक केल्यावर बैठक केली तर ती तुमच्यापासून लपून कशाला ठेवू. जर त्यांना बैठक आमच्याबरोबर करायची असेल ते राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही कामं असेल ते उघडपणे मंत्रालयामध्ये त्यांच्याबरोबर येतात. त्यासाठी काही ठाण्याला यायची गरज नाही आहे.